तर जयंत पाटील आज उद्धव ठाकरेंच्या भेटीला गेलेत मातोश्री निवासस्थानी। ही भेट झाली आहे ठाकरे बंधूंच्या युतीनंतर। या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले। शरद पवारांची राष्ट्रवादी ठाकरे बंधूंसोबत जाणार का, हा देखील आता मोठा सवाल आहे। संपूर्ण राज्याचं यावर लक्ष आहे। या संदर्भात आपण अधिक अपडेट घेऊयात आपले प्रतिनिधी भूषण शिंदे यांच्याकडून। भूषण, खरं तर जयंत पाटील आज उद्धव ठाकरेंच्या भेटीला गेलेले आहेत। आता शरद पवारांची राष्ट्रवादी ठाकरे बंधूंसोबत गाठ बांधणार का, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष आहे। भूषण, नक्कीच कृपा, एकंदर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आपल्याला भूमिका ही काहीशी संभ्रमात टाकणारी आपल्याला पाहायला मिळत आहे। एकंदर तळ्यातमळ्यात अशी भूमिका पाहायला मिळते। एकीकडे त्यांच्या अनेक बातम्या येत आहेत, एकीकडे शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो आहे तो त्यांचे शशिकांत शिंदे जे प्रदेशाध्यक्ष आहेत ते काँग्रेससोबत चर्चा करताना पाहायला मिळत आहेत। दुसरीकडे सुप्रिया सुळे यांना केंद्रीय मंत्रिपद मिळणार अशी देखील चर्चा होताना पाहायला मिळत आहे। आणि तिसरीकडे जयंत पाटील हे स्वतः उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी इथं मातोश्री पोहोचलेले आहेत। अशा प्रकारे त्यांच्या ज्या अनेक बातम्या, अनेक घडामोडी घडत आहेत, त्यामुळे अनेक संभ्रम निर्माण झालेला आहे। त्यामुळे शरद पवार यांचा जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे तो नेमका कोणत्या भूमिका घेणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। ठाकरे बंधू यांच्या युतीनंतर कुठेतरी शरद पवार यांना किती जागा मिळणार हा देखील अत्यंत महत्त्वाचा कळीचा मुद्दा आहे। त्यामुळे त्यांची जर युती झाली तर त्यांना किती जागा मिळतील हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे। त्यामुळे येत्या काळामध्ये शरद पवार यांचा पक्ष, यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो आहे तो नेमकी कोणत्या राजकीय वाटेवरती आहे हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। येत्या काळामध्ये अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस किंवा शरद पवार यांची एनसीपी हे दोन्ही विलीन होऊन एकच पक्ष होणार का, हा देखील अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे। येत्या फेब्रुवारीमध्ये त्यांचा पक्ष विलीन होईल अशी देखील सूत्रांची माहिती मिळते आहे। मात्र येत्या काळामध्ये शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नेमकी कोणती दिशा आहे, कोणत्या दिशेने त्यांचा पक्ष जातो आहे हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे। सध्या जयंत पाटील हे उद्धव ठाकरे यांची चर्चा करत आहेत। त्यांच्या भेटीला ते इथे मातोश्री येथे पोहोचलेले आहेत। त्यामुळे ठाकरे बंधू यांच्या भेटीनंतर जर जयंत पाटील यांनी अधिक जागांची मागणी केली आणि ती उद्धव ठाकरे यांना जर सोयीची असेल तर मात्र यांची युती जी आहे ती आपल्याला चर्चा सकारात्मक होताना पाहायला मिळेल। मात्र जागावाटपावर काही जर घोडं अडलं आणि एकंदर त्यामध्ये काही फिसकटलं तर ते देखील शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे एकंदर या संपूर्ण भेटीनंतर जयंत पाटील नेमकी कोणती प्रतिक्रिया देतात पाहणं महत्त्वाचं असेल। त्यामुळे सध्या आपल्याला काही काळ थांबावं लागणार आहे। जयंत पाटील हे साधारण 15 ते 20 मिनिटांनी इथून निघतील आणि माध्यमांशी बोलतील अशा प्रकारे शक्यता वर्तवली जात आहे। मात्र सध्या शरद पवार यांची जी एनसीपी आहे ती अनेक दिशांना काहीशी चाचपणी करताना पाहायला मिळत आहे। कृपा, भूषण, धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर अपडेट संदर्भात।